दीदी घरी नसताना तिचा 1 वर्षांचा मुलगा माझ्याकडे दूध पिण्याचा हट्ट करू लागला. तो काही केल्या शांत व्हायला तयार नव्हता. त्याला शांत करण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. म्हणून मी त्याला माझ्याजवळ घेतलं. तेव्हा जिजू त्यांच्या खोलीत शिरले. जिजू खोलीत आले तेव्हा मी अंगावर पांघरूनही घेतलं नव्हतं. तेव्हा मला त्या अवस्थेत पाहून जिजूंची नजर फिरली. मग काय, त्यांनी त्यांच्या बेडवरच अगदी जोशात माझी आरतीने तिच्या मुलाच्या वाढदिवसासाठी मला 2 दिवस आधी बोलावलं होतं. आरती माझी लहानपणीची चांगली मैत्रीण होती. आरती माझी बहीण आणि मैत्रीण दोन्हीही होती. तिचं लग्न होऊन 3 वर्ष झाले होते. तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस असल्यामुळे ती तिच्या मुलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करणार होती. तिने तर खास मला फोन लावून 2 दिवस आधी वाढदिवसासाठी बोलावलं होतं. जिजूही फार आग्रह करत होते. वाढदिवसाच्या दिवशीच मी आरतीच्या घरी पोहोचले. मी जशी तयार होऊन डेकोरेशन हॉलमध्ये गेले, मला बघताच जिजूंनी माझी गळाभेट घेतली. आरती कुठे आहे त्याबद्दल मी जिजूंना विचारलं. तर ते माझा हात पकडून माझ्याशी गप्पा मारू लागले. मी पुन्हा एकदा आरतीबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले की आमचा हर्ष फार रडत होता, त्यामुळे आरती त्याला शांत करायला आत गेली आहे. तासाभरातच वाढदिवसाला सुरुवात होईल. त्या दिवशी मी जिजूंना बऱ्याच दिवसांनंतर भेटले होते. वाढदिवस झाल्यानंतर मी बाकी पाहुणे मंडळींप्रमाणे माझ्या घरी जायला निघाले. तेव्हा आरतीने मला थांबवलं. ती म्हणाली, उद्या सकाळपर्यंत बरेच पाहुणे आपल्या घरी जातील, त्यानंतर आपण दोघं मैत्रिणी बाहेर फिरायला जाऊयात. मीही घरी राहून फार वैतागले होते. माझे आईबाबाही आरतीला चांगल्या प्रकारे ओळखायचे, म्हणून त्यांनी मला आरतीकडे थांबायला परवानगी दिली. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी राहिलेले पाहुणे मंडळी सगळे आपापल्या घरी जायला निघाले. आरतीने मला तिच्या घरी एक सेपरेट खोली राहायला दिली होती. तिच्या घरी येऊन मला 2 दिवस झाले होते. आल्यापासून मी बघत होते हर्षने तिला वैतागून सोडलं होतं. जिजू व तिला एकमेकांना वेळही देता येत नव्हता. एके दिवशी मी आरतीला म्हणाले की हर्ष आता 1 वर्षांचा झाला आहे. त्याला आईची एवढी गरज भासणार नाही. तू त्याला 1 दिवस माझ्याकडे सोड व तुम्ही दोघे बाहेर फिरायला जा. आरती मला म्हणाली, हर्ष तुझ्याकडे राहणार नाही. मी तिला प्रॉमिस केलं की मी हर्षला माझ्याकडे अगदी व्यवस्थित सांभाळेल. माझ्यावर विश्वास ठेवून आरती दुसऱ्याच दिवशी जिजूंसोबत बाहेर फिरायला गेली. त्या दिवशी हर्ष दिवसभर माझ्याकडे होता. त्याला मी अगदी छान प्रकारे खेळवलं व खाऊ पिऊ घातलं. तो माझ्याकडे फार लाडाने राहिला होता. संध्याकाळी 7 वाजता आरती घरी आली. हर्षला माझ्याकडे खेळताना पाहून ती आवाक झाली होती. आरती म्हणाली, हा त्याच्या आजी आजोबांकडेही एवढ्या शांतपणे राहत नाही. हर्ष तर खरंच माझ्यात फार रमला होता. रात्री झोपण्याच्या वेळी तो हट्ट करू लागला की मी त्याच्याजवळ झोपावं. त्याच्या हट्टापायी रात्री मी आरतीच्या खोलीत झोपले होते व जिजू माझ्या खोलीत झोपले. मध्यरात्री अचानक मला माझ्या अंगावर हात जाणवू लागला. पहिल्यांदा तर मला वाटलं होतं की तो हर्ष असावा, पण हळूहळू मला तो मोठ्या व्यक्तीचा हात जाणवू लागला. मी उठून पाहिलं तर समोर मला जिजू दिसले. मध्यरात्री ते माझ्या अंगावरून हात का फिरवत होते मला काही समजत नव्हतं. मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा ते मला सॉरी म्हणून त्यांच्या खोलीतून निघून गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच काहीसं घडलं. जिजू माझ्या अंगावरून हात फिरवू लागले. आज तर त्यांचा स्पर्श नको तिथे झाला होता. त्यांच्या स्पर्शाने मी दचकून उठले व त्यांच्या खोलीबाहेर गेले. आरती तर गाढ झोपेत होती, त्यामुळे तिला जिजूंच्या हरकती लक्षात आल्या नव्हत्या. मी जशी त्यांच्या खोलीतून बाहेर आले तसे जिजूही माझ्या मागे आले. मी त्यांना काही बोलला तोच ते म्हणाले की सॉरी संजना, मी तुला आरती समजलो. रात्रीच्या अंधारात त्यांच्याकडून चूक झाली असावी, त्यामुळे मी त्यांना ठीक आहे म्हणून पुन्हा खोलीत झोपायला गेले. बघता बघता काही दिवस उलटले. हर्ष तर माझ्यात फारच रुळदा होता. एके दिवशी सकाळी नाश्ता करताना मी आरतीला म्हणाले की आता मला माझ्या घरी जायला हवं. तेव्हा आरती म्हणाली, संजना अजून काही दिवस तू प्लीज माझ्यासाठी इथे थांब. मला 1 महिन्याचा केक बेकिंग कोर्स जॉईन करायचा आहे. आता हर्ष तुझ्यासोबत छान रुळला आहे, म्हणून मी तुला थांबायला सांगत आहे. त्याला बघायला तू असशील तर मी बेफिकीर होऊन माझा कोर्स पूर्ण करू शकेल. मागच्या 2 महिन्यांपासून मला तो कोर्स करायचा होता, पण हर्ष कोणाकडेच राहायला तयार नव्हता. आता तू आहेस म्हटल्यावर मी माझा कोर्स अगदी निवांतपणे पूर्ण करू शकते. काहीच दिवसांची तर गोष्ट आहे. दुपारी 3 तासाचा माझा क्लास असेल. आरती मला विनवणी करू लागली. तेव्हा जिजू म्हणाले की संजना, तू आरतीला तुझी बहीण म्हणतेस, तर तुझ्या बहिणीसाठी अजून काही दिवस तू थांबू नाही शकत का? त्या दोघांचा आग्रह फारच वाढला होता, म्हणून मी तिथे थांबायचं ठरवलं. मी त्या दोघांना होकार भरला. त्यानंतर जिजू ऑफिसला निघाले. ते जाताच आरतीने मला मिठी मारली व तिने माझे आभार मानले. ती म्हणाली, तुझ्या सहकार्यामुळे मी माझा कोर्स पूर्ण करू शकेल. हा कोर्स फक्त काहीच दिवसांचा आहे. एकदा का मी केक बनवायला शिकले की हळूहळू स्वतःचा बिझनेस उभा करेल. आरतीचा आनंद पाहून मी खुश होते.
असंच एकदा दुपारी आरती तिच्या क्लासला गेली होती. त्या दरम्यान हर्ष माझ्याकडे होता. अचानक तो रडू लागला. तेव्हा त्याच्यासाठी दूध घ्यायला मी किचनमध्ये गेले. दूध गरम होत होतं तेव्हा मी किचनमध्ये उभे होते. अचानकच जिजू घरी कुठून आले कोणास ठाऊक. त्यांनी मागून येऊन मला घट्ट मिठी मारली. क्षणार्धात त्यांनी माझ्या मानेवर जोराने चावाही घेतला. त्यांच्या चाव्याने माझ्या मानेवर जळजळू लागलं. मी जोरात किंचाळले व मागच्या दिशेने वळले. तेव्हा जिजू माझ्यापासून लांब झाले. मला बघताच ते म्हणाले की संजना तू. मी तर तुला आरती समजलो होतो. तू आरतीचे कपडे घातले आहेत त्यामुळे माझा गैरसमज झाला. मी त्यांना ठीक आहे म्हणाले व हर्षची दुधाची बॉटल घेऊन खोलीत गेले. काही वेळाने जिजू त्यांच्या खोलीत आले. ते माझ्या मानेला लावायला बर्फ घेऊन आले होते. ते म्हणाले संजना माझ्यामुळे तुला दुखापत झाली. ते मला काही ठीक वाटत नाहीये. माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायला हवी. असं बोलून ते त्यांच्या हाताने माझ्या मानेवर बर्फाचा शेक देऊ लागले. माझ्या मानेवर बर्फ फिरवत असताना जिजूंची नजर मला काही ठीक दिसत नव्हती. तेव्हा मी त्यांना म्हणाले जिजू तुम्ही माझी मदत केली त्यासाठी धन्यवाद. आता मला बरं वाटतंय. जिजू काही तासांपूर्वीच तर तुम्ही ऑफिसमध्ये गेला होतात. मग आज लवकर घरी कसा आलात. त्यावर ते म्हणाले आज ऑफिसमध्ये मला जास्त काही काम नव्हतं म्हणून मी घरी निघून आलो. त्यांच्या बोलण्यावर होकार भरून मी त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. हर्ष दूध पीत झोपी गेला होता. काही वेळातच आरतीही घरी आली. संध्याकाळी चहा पीत असताना आम्ही सगळे सोबत बसलो होतो. तेव्हा जिजू म्हणाले की रात्री आपण डिनरसाठी बाहेर जाऊयात. तेव्हा आरतीने यायला नकार दिला. ती म्हणाली रात्री 7 ते 8 माझा बेकिंगचा ऑनलाईन क्लास आहे. शुभम मी तुला आधीच कल्पना तर दिली होती. आरतीने तिच्या ऑनलाईन क्लासबद्दल आधीच कल्पना दिली होती. तरीही जिजूंनी डिनरला जाण्याचा विषय काढला. पुढे ते म्हणाले आरती तू फक्त स्वतःचा विचार करू नकोस. तू डिनरला येऊ शकत नाही तर मी संजनाला बाहेर घेऊन जातो. ती गेल्या काही दिवसांपासून आपल्यासाठी किती करत आहे. आल्यापासून ती घरातच आहे. तिलाही कधीतरी बाहेर घेऊन जायला हवं. जिजूंनी त्यांच्या गोड बोलण्यात आरतीला असं घेरलं होतं की तिला त्यांचं बोलणं पटलं होतं. आरती म्हणाली संजना तुझे जिजू बरोबर बोलत आहे. तू खरंच आमची फार मदत करत आहेस. तू घरात फार बोर झाली असशील. संध्याकाळी तू तुझ्या जिजूंसोबत डिनरला नक्की जा. संध्याकाळी माझ्या खोलीत जिजू एक 1 पीस घेऊन आले. ते म्हणाले डिनरला जाताना हा ड्रेस घालून तयार हो. हा ड्रेस खास आरतीने तुला दिला आहे. जिजूंच्या बोलण्यात मला लबाडी जाणवत होती. आरतीच्या नावाखाली त्यांनीच मला त्यांच्या आवडीचा ड्रेस आणून दिला होता असं मला वाटत होतं. असो डिनरला जाण्याची वेळ झाली होती म्हणून मी तो ड्रेस घेतला व तयार झाले. मी तयार होऊन बाहेर आले तेव्हा आरती म्हणाली अरे वा तू तर तुझ्या जिजूंसोबत डिनरला जायला फारच उत्सुक दिसत आहेत. आरतीच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की जणू तो ड्रेस तिने माझ्यासाठी पाठवला नव्हता. मी तिला काही विचारणार तो जिजू म्हणाले की आरती तुझ्या कोर्सचा वेळ होत आहे. आम्हीही निघतो म्हणजे रात्री मला लवकर घरी येता येईल. मी जिजूंसोबत डिनरला निघाले होते. डिनरसाठी जिजू मला ज्या हॉटेलमध्ये घेऊन आले होते तिथे मला फॅमिली कमी आणि कपल जास्त दिसत होते. तिथलं वातावरण अगदी प्रेममय होतं. पण मी तर माझ्या प्रियकरासोबत नाही तर जिजूसोबत डिनरला आले होते. जाऊ देत वातावरण कसंही असो मला काय हा विचार करून मी पुढे जाऊ लागले. जिजूंनी माझ्या गळ्यात हात टाकून हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. डिनर करत असतानाही सारखे ते माझ्या उघड्या पायावर हात ठेवत होते. मी त्यांच्यापासून जेवढ्या वेळा बाजूला सरकत होते तेवढ्या वेळा ते माझ्या जवळ येत होते. लवकरात लवकर डिनर संपवून आम्ही घरी पोहोचलो. रात्री आरतीच्या खोलीत झोपायला जाण्यासाठी मी नकार दर्शवला. त्या रात्री मला असं जाणवलं की मी आल्यापासून त्या नवरा बायकोला एकमेकांना वेळ देता येत नव्हता. रात्री मी आरतीसमोरच जिजूंना म्हणाले की आज तुम्ही तुमच्या खोलीत झोपा. माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये अंतर निर्माण व्हायला नको. त्यावर जिजू म्हणाले आम्हाला सोबत झोपायची काही गरज नाहीये. एवढं बोलून ते तिथून दुसऱ्या खोलीत निघून गेले. जिजूंचं वागणं बोलणं असं दर्शवत होतं जणू त्यांना त्यांच्या बायकोमध्ये जराही इंटरेस्ट नाहीये. ते माझ्या खोलीत जाताच मी आरतीसोबत तिच्या खोलीत गेले. आरतीचा चेहरा मला पडलेला दिसला. तेव्हा मी तिला प्रश्न केला की आरती जिजू व तुझ्यामध्ये सगळं काही ठीक आहे ना. जिजू तुला आधीप्रमाणेच प्रेम तर करतात ना. त्यावर आरती म्हणाली हो अगं आमच्यात सगळं काही ठीक आहे. डिलिव्हरी झाल्यापासून माझी तब्येत जरा जास्तच वाढली आहे. माझी तब्येत वाढली तेव्हापासून तुझे जिजू माझ्यापासून जरा लांब राहू लागलेत. मी त्यांच्यासाठी आता लवकरच बारीक होणार आहे. तू सांग तू अजूनपर्यंत लग्न का नाही केलंस. तुझं वय आता 25 वर्ष होत आलंय. आता तू लग्न करायला हवं. आरतीने मला उलट प्रश्न केला. त्यावर मी तिला म्हणाले की आरती मला मंगळ आहे. माझ्या आईबाबांचं म्हणणं असं आहे की मंगळ असलेल्या मुलीचं मंगळ असणाऱ्या मुलाशीच लग्न व्हायला हवं. मी 25 वर्षांचे होत आले पण अजूनही मला माझा परफेक्ट जोडीदार भेटला नाहीये.
आणि म्हणूनच तुझी मैत्रीण अजून सिंगल आहे. आरती बोलता बोलता म्हणाली, तू दिसायला सुंदर आणि सळपातळ शरीराची आहेस. तुझ्यासारख्या मुलीवर कोणाही पुरुषाची वाईट नजर पडू शकते. पुरुषांपासून जरा जपून राहा. गप्पा गोष्टी करून काहीच वेळात आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आरती तिच्या क्लासला गेली होती. त्या दरम्यान हर्ष माझ्याकडे खेळत होता. खेळून झाल्यानंतर मी त्याला झोपी घातलं व मीही त्याच्या शेजारी झोपले. काहीच वेळात हर्ष झोपेत रडू लागला. तो मला त्याची आई समजून बसला होता. हर्ष रडतो हे सांगण्यासाठी मी आरतीला फोन कॉल केला, पण ती तिच्या कुकिंग क्लासमध्ये असल्यामुळे फोनच उचलत नव्हती. आज हर्ष झोपेत मला त्याची आई समजला होता. त्याचं रडणं थांबवण्यासाठी मी त्याला बॉटलमध्ये दूधही आणून दिलं, पण तो ते दूध प्यायला तयार नव्हता. अर्धा तास झाला त्याचं रडणं काही थांबत नव्हतं. शेवटी मी त्याची मावशी म्हणून त्याला जवळ घेतलं. मी त्याला जेव्हा जवळ घेतलं तेव्हा तो दूध पिण्याच्या हट्टाने रडू लागला. आरतीला घरी यायला 2 तास लागणार होते. एवढा वेळ हर्षला रडवणं मला काही ठीक वाटत नव्हतं. तेव्हा काही वेळासाठी का होईना मी हर्षच्या आईची जागा घेतली. मी त्याला माझ्या छातीशी कवटाळलं. त्या चिमुकल्याला मी त्याची आई असल्याचा दिलासा मिळाला होता. मी तेव्हा अगदी मोकळेपणाने हर्षला माझ्याजवळ घेऊन झोपले होते. काही वेळासाठी माझाही डोळा लागला. अचानक माझा डोळा उघडला तेव्हा मी समोर जिजूंना पाहिलं. ते त्या खोलीत कधी आले व केव्हापासून ते मला असं बघत होते मला काही समजत नव्हतं. तेव्हा जिजूंची नजर मला नको तिथे दिसली. मगाशी हर्षला शांत करण्याच्या नादात मी त्याला माझ्या छातीशी कवटाळलं, पण नंतर माझ्याने माझे कपडे ठीक करायचे राहिले होते. गेल्या कितीतरी वेळापासून जिजू मला त्या अवस्थेत पाहत होते याचा मला जराही अंदाज नव्हता. तेव्हा मला तसं पाहून जिजूंचे डोळे अगदी लाल झाले होते. मी माझे कपडे ठीक केले तो जिजूंनी माझा हात पकडला. त्यांनी मला बेडच्या एका कडेला खेचलं आणि तेव्हा जिजूंनी असं काही केलं की अचानकच मी एकदम शांत झाले. काही वेळातच हर्ष झोपेतून उठला. त्याला खेळवत आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. जेव्हा आरती क्लासून परत आली तेव्हा ती आम्हा तिघांकडे अगदी वेगळ्या नजरेने बघत होती. तिने तर अगदी झटक्यात हर्षला आमच्यामधून उचललं. रात्री किचनमध्ये स्वयंपाक करत असताना आरती माझ्याशी थोडं तिरकं वागताना मला जाणवली. ती म्हणाली, आजकाल तू हर्षला जरा जास्तच तुझ्या अंगावरचा केला आहेस. हर्षसोबतच त्याच्या बाबांनाही तुझा लळा लावू नकोस म्हणजे झालं. आरती एका आईच्या आधी एक बायको होती. तिलाही तिच्या नवऱ्याबद्दल काळजी वाटत असेल हे मी समजत होते. तेव्हा मी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाले की तू अजिबात चिंता करू नकोस. ना तुझा नवरा वाईट आहे ना तुझी मैत्रीण तशी आहे. तिच्याशी व्यवस्थित बोलूनही आरती माझ्याशी थोडं तिरकस वागत होती. जेवत असताना आरती म्हणाली की उद्याचा पूर्ण दिवस माझा क्लास आहे. क्लासचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या माझा क्लास पूर्ण झाला की संजना तू तुझ्या घरी जाऊ शकतेस. आरतीचं बोलणं ऐकून जिजूंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मलाही एवढ्यात घरी जाण्याची इच्छा नव्हती, कारण जिजू व माझ्यातील वेगळ्या नात्याची आता कुठे सुरुवात झाली होती. असो, जिजू काही ना काही मार्ग नक्की काढतील याची मला खात्री होती, कारण त्यांना माझी अशी चटक लागली होती की ते मला काहीही झालं तरी त्यांच्या घरून लवकर जाऊ देणार नव्हते. त्याच दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आरतीने मला पुन्हा एकदा टोमणा मारला. ती म्हणाली, संजना तुझे जिजू विवाहित आहेत आणि त्यांना मंगळही नाहीये, एवढं लक्षात असू दे. तिला काय बोलायचं होतं ते मी समजले होते. तिच्या बोलण्याचा मला फरक पडत नव्हता. दुसऱ्या दिवशी आरती 11 वाजता तिच्या क्लासला निघाली होती. रोजप्रमाणे 10 वाजता जिजू त्यांच्या ऑफिससाठी निघाले होते. पण जशी आरती घरून निघाली तसे जिजू घरी आले होते. येताच त्यांनी मला पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या खोलीत बोलावलं. मी जसा त्यांना पाण्याचा ग्लास द्यायला हात पुढे केला तसा त्यांनी माझा हात पकडला. जिजू म्हणाले, संजना तू मला अजून किती तरसवणार आहेस? आता बास कर. याआधी मी तुला मेसेज करून थकलोय आणि आता किती दिवसांपासून तू माझ्या समोर असूनही मी तुझ्यासोबत हवा तो वेळ घालवू शकत नाहीये. काल तर तुला तसं पाहून माझे डोळेच चमकले होते. आज पूर्ण दिवसभर आरती घरी नाहीये. आजचा पूर्ण दिवस आपण एकमेकांसोबत वेळ घालवू शकतो. मीही त्यांच्या बोलण्यावर होकार भरला. जिजूंच्या जवळ जाण्याआधी मी त्यांना एक प्रश्न केला. मी म्हणाले, तुमचं लग्न झालेलं असूनही तुम्ही माझ्याजवळ येत आहात ते मला योग्य वाटत नाहीये. आरतीला यदा कदाचित आपल्या नात्याची भणक लागली तर तिला वाईट वाटेल. मग तिला काय उत्तर द्याल? तेव्हा जिजू म्हणाले, संजना तू जरा जास्तच विचार करत आहेस. आरती माझी फक्त बायको आहे. तिच्यावर माझं आता प्रेम राहिलं नाहीये. माझा जॉब गेल्यामुळे मी तिला कुकिंग क्लास करू देत आहे, जेणेकरून ती तरी 2 पैसे कमावून मला मदत करेल. बाकी तिच्याकडून मला कसलंही सुख नाहीये. तुला हरकत नसेल तर आपण दोघे लग्न करू शकतो. आता तर हर्ष तुला त्याची मम्मा समजतो. तेव्हा जिजूंनी हसतच मला त्यांच्या मिठीत घेतलं. मीही अगदी प्रेमाने त्यांच्या मिठीत गेले होते. काहीच वेळात आमच्या खोलीचा दरवाजा उघडला. आमच्यासमोर तेव्हा आरती उभी होती. मला जिजूंच्या मिठीत पाहून तर ती अगदी थक्क झाली होती.
आरतीला पाहताच मी जिजूंना माझ्यापासून लांब केलं व मी आरतीजवळ जाऊन उभी राहिले. जिजूंनी आरतीपुढे विषय माझ्यावर पलटवला होता. ते म्हणाले, आरती, तुझ्या मैत्रिणीला आत्ताच्या आत्ता तिच्या घरी पाठव. मी माझी फाईल घ्यायला घरी काय आलो, संजनाने तर संधी साधून मला तिच्या मिठीत ओढलं. ती मला तुझ्याबद्दल नको नको ते सांगत होती. जिजूंनी आरतीला माझ्याबद्दल नको नको ते सांगितलं तेव्हा ती माझ्याकडे अगदी रागाने बघू लागली. 2 पावलं पुढे चालत जाऊन तिने जिजूंच्या कानाखाली वाजवली. ती म्हणाली, नालायक माणसा, मी सगळं काही ऐकलं आहे. जेव्हापासून संजना पाण्याचा ग्लास घेऊन या खोलीत आली आहे तेव्हापासून तिच्या मोबाईलमध्ये माझा फोन कॉल सुरू आहे. मी सगळं काही ऐकलं आहे. संजनाने तर काल रात्रीच मला तुझं सत्य सांगितलं होतं. मी तिच्यावर नको नको ते आरोप लावले. संजनाला इथे थांबण्याचा आग्रह तू का करत होतास ते मला समजलंय. काल तिने हर्षला शांत करण्यासाठी त्याला जवळ घेतलं तेव्हा तिला विस्कटलेल्या अवस्थेत पाहून तुझी तिच्यावर नजर फिरली. तू तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केलास. तुझं खरं रूप समोर आणण्यासाठी ती तुझ्यासोबत असं वागत होती जसं की या सगळ्या गोष्टींमध्ये तिची मनमर्जी आहे. तू तुझ्या ऑफिसमध्येही एका महिला कर्मचारीची छेड काढलीस म्हणून तुझी नोकरी गेली आहे हेही मला समजलंय. दर 6 महिन्यांनी तू कंपनी का चेंज करत असतो ते आता मला समजतंय. गेल्या 3 वर्षांपासून तू मला वेड्यात काढत होतास. मी घरात प्रत्येक गोष्टीची काटकसर करत होते आणि तू माझ्याशी खोटं बोलून बाहेर मुलींवर पैसे उडवत असायचास. तू संजनाला केलेले नको नको ते मेसेज तिने मला दाखवले आहेत. जिजूंचं खरं रूप मला आरतीसमोर आणायचं होतं आणि ते तिच्यासमोर आलं होतं. जिजूंनी माझ्याकडून नको त्या गोष्टींची मागणी केली होती पण मी माझ्या मैत्रिणीला धोका देऊ शकत नव्हते. गेल्या 2-3 दिवसांपासून आरतीला माझ्यावर व जिजूंवर संशय होता त्यामुळे ती मला टोमणी मारत होती. शेवटी काल रात्री मी तिला सगळं काही खरं सांगितलं की कशाप्रकारे तिचा नवरा माझ्या मागे लागला आहे ते. त्या दिवसानंतर आरतीने तिच्या नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. माझ्यामुळे तिचा संसार तुटला असं मी समजत होते आणि हे मी तिलाही बोलले. तेव्हा आरती मला म्हणाली की संजना, तू माझा संसार तोडला नाहीयेस. तू तर मला खूप मोठी हिंमत दिली आहेस. आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याची सत्यता माझ्या समोर आली. नाहीतर मी त्याला माझं सर्वस्व म्हणून त्याच्यासाठी सगळं काही करत होते पण तो बाहेर मुली चाळण्यात व्यस्त होता. बायकोची काटकसर कष्ट त्याला कधीच दिसले नाही ना त्याला ते कधी दिसले असते. तू वेळीच माझे डोळे उघडलेस. तुझ्यामुळेच मी माझा क्लास पूर्ण करू शकले. आता लवकरच मी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करेल. स्वतःच्या पायावर उभं राहून मी माझ्या मुलाला वाढवेल. माझ्या आयुष्यात मला धोका देणाऱ्या लोकांची अजिबात गरज नाहीये. आरतीने माझे आभार मानले. तिचं म्हणणं होतं की मी तिला एका खोट्या नात्यातून बाहेर पडायला खूप मोठी मदत केली आहे. आता आरती तिच्या माहेरी आहे. ती केकच्या ऑर्डर्स घेऊन त्यातून चांगले पैसे कमावते व स्वतःचा आणि तिच्या मुलाचा खर्च ती स्वतः करत आहे. आरती आज एक इंडिपेंडंट वुमन म्हणून जगत आहे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.